2002 साली त्याच्याकडे 2 माणसं गेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एक लिथियम बॅटरी बनवली आणि आम्हाला एक इलेक्ट्रिक कार बनवायची आहे। इलॉन मस्कने त्यांना $10,000 दिले आणि सांगितलं तुम्हाला काय लागेल ते प्रयत्न करा, त्याची गरज आहे। इलेक्ट्रिक कार पुढे बनली टेस्ला। त्या इलेक्ट्रिक कारने अमेरिकेत अक्षरशः क्रांती घडवली अशा अर्थाने। आता तर त्यात खूपच AI सोलर हे सगळंच त्याने ॲड केलं। आता ड्रायव्हरलेस कारपर्यंत तो घेऊन गेलाय। त्याने आणखीन एक नवीन हे केली, त्याचं नाव आहे स्टारलिंक। आता स्टारलिंक जवळपास 15-16 देशांमध्ये आलेली आहे आणि त्या स्टारलिंकमध्ये काय केलं असेल त्याने, त्याचा प्लॅन असा आहे की 40,000 सॅटेलाइट हे 300 मैलावर अंतराळात पाठवणार। नमस्कार, पॅनोरामा 25 या एका सर्जनशील उपक्रमात आज आपण बोलणार आहोत एलॉन मस्क या जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाबद्दल। 54 वर्षाचा झाला हा माणूस 21 जूनला या वर्षी। या शतकातल्या पहिल्या 25 वर्षात त्याने जे केलं त्याच्यावरून या शतकाची तो नवीन घडी बसवतोय एखाद्या विश्वामित्रासारखा अशी परिस्थिती आहे। 2002 साली त्याच्याकडे 2 माणसं गेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एक लिथियम बॅटरी बनवली आणि आम्हाला एक इलेक्ट्रिक कार बनवायची आहे। इलॉन मस्कने त्यांना $10,000 दिले आणि सांगितलं तुम्हाला काय लागेल ते प्रयत्न करा, त्याची गरज आहे। त्याच्या आधी ते खूप दारं हिंडून आले होते, त्यांना कोणी उभं करत नव्हतं। त्यांनी नुसते पैसे दिले असं नाही, तो रोज त्यांच्याबरोबर तिथे वेळ घालवू लागला। इलॉन मस्कचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की तो जे काम स्वतःच्या कंपनीतून करायला घेतो त्या कामाची इत्थंभूत माहिती घेतो। म्हणजे तुम्ही त्याच्याकडून काही शिकत असतात, एखाद्या एंटरप्रेन्योरशिपचे काही गुण, तेव्हा तुमच्याकडून तो विषय शिकत असतो। त्याचं बेसिक जर ओळख एका शब्दात करायची तर हा डिस्रप्टिव्ह व्हिजनरी आहे। म्हणजे त्याकडे व्हिजन आहे आणि ती डिस्रप्ट करणारी आहे। आता खरं तर हे 2 शब्द एकमेकांशी मॅच होत नाहीत, पण ते मॅच व्हावं असं त्याचं कर्तृत्व आहे, ज्याने ते सिद्ध केलं आहे। इलेक्ट्रिक कार पुढे बनली टेस्ला। त्या इलेक्ट्रिक कारने अमेरिकेत अक्षरशः क्रांती घडवली अशा अर्थाने। आता तर त्यात खूपच AI सोलर हे सगळंच त्याने ॲड केलं। आता ड्रायव्हरलेस कारपर्यंत तो घेऊन गेला आहे। म्हणजे इंधन वाचवावं, फोसिल फ्युएल जे असतं ते वाचवण्याकरता कार अशा याच्यातनं प्रवास सुरू होतो आणि तो एका अत्यंत दूरगामी परिणाम करणाऱ्या कार नावाच्या एका वस्तूचं सगळं डायमेन्शन बदलणाऱ्या टप्प्यावर तो घेऊन जातो आणि आता घेऊन जातो आहे। 2002 साली सुरू झालेला त्याचा प्रवास या शतकाच्या या पहिल्या 25 वर्षाच्या 1/4 वेळेच्या टप्प्यावर इतका पुढे निघून गेला आहे की पुढची 25 वर्षात जगात जे घडेल किंवा जगातल्या काही महत्त्वाच्या क्षेत्रात जे घडेल त्याला एलॉन मस्क जबाबदार असेल। जबाबदार हा शब्द मुद्दामून वापरला मी। जबाबदार म्हणजे त्याची जबाबदारी त्याच्याकडे असेल आणि त्याच्यामुळे ते घडलेलं असेल। मला आठवतं नुकतंच काही दिवसापूर्वी त्याच्या टेस्ला कंपनीच्या बोर्डने एक ठराव केला की त्याची सॅलरी $1 ट्रिलियन करायची। 2018 साली हा त्यावेळेला काहीतरी $39 बिलियन वगैरे सॅलरी घेत होता आणि आत्ता 1 ट्रिलियन ज्याची सॅलरी होईल असा हा जगातला पहिला उद्योगपती असेल, ज्याचा पगार $1 ट्रिलियन असेल। इथे एक थोडंसं ट्रिलियन बिलियनचा गोंधळ होऊ नये म्हणून सांगतो, आपली भारताची अर्थव्यवस्था ही 4 ट्रिलियनची आहे। त्याच्या 25% हा एकटा माणूस सॅलरी घेणार आहे। 140 कोटीचा देश आहे आणि ते देणार आहेत त्याला। त्याचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे की एलॉनचा जर त्याच्यात जीव असला, त्याला इंग्लिशमध्ये स्किन इन द गेम म्हणतात, जर तो तिथे असला तरच इनोव्हेशन शक्य आहे। इनोव्हेशनचं काय असतं की इनोव्हेशनला काही ट्रॅक रेकॉर्ड नसतं, त्यामुळे इनोव्हेशनला मागच्या पानावरून पुढे जाता येत नाही। मागच्या चुका सुधारल्या, इम्प्रूव्हमेंट केल्या, हे पारंपरिक इंडस्ट्रीकरता ठीक आहे। इनोव्हेशन हे ॲब्रप्ट आहे, डिस्रप्टिव्ह आहे, त्याचा चांगला वाईट गोष्टीचा कोणालाच अनुभव नाही, म्हणून तिथे सगळ्यात जास्त रिस्क असते। जिथे रिस्क जास्त असते तिथे यश सगळ्यात मोठं असतं। टेस्लाने ते सिद्ध केलं टेस्लाच्या कारने। आता अमेरिकेत ड्रायव्हिंगशिवाय त्या कारमध्ये मला योगायोगाने बऱ्याच वेळेला बसायचा योग आला आणि अक्षरशः तुमचा प्रवासाचा अनुभवच वेगळ्या पातळीवर जातो।
तुम्ही मांडी घालून कारमध्ये बसले असतात, तुम्ही चहाचे गुटके घेत असतात, तुम्हाला रस्त्याकडे पाहायची गरज नसते, तुम्ही सगळ्या खिडक्यातनं बाहेर बघू शकतात आणि तो अनुभव तुम्हाला एक वेगळी अनुभूती देतो. त्यामुळे नुसती इलेक्ट्रिक कार नाही, नुसतं इंधन वाचवायचं नाही, ती कार ड्रायव्हर शिवायची कार, तिचा फक्त एक पुढे स्क्रीन आणि कुठल्याही सिग्नलला, कुठलंही ॲब्रप्ट ट्रॅफिक, सगळे ट्रॅफिकच्या कॉम्प्लेक्सिटी हँडल करणारी सेन्सर्स, हँडल करणारे AIचा उपयोग त्या कारमध्ये त्याने केला. दुसरा असाच एक मोठा माणूस आहे, त्याचं नाव आहे जेफ बेझोस. तो ॲमेझॉनचा ओनर आहे. तो आणि एलॉन मस्क यांची पहिल्यापासून अशी एक इनोव्हेशनची टसल चाललेली आहे. म्हणजे जेव्हा याने पहिल्यांदी रॉकेट जाईल, म्हणजे स्पेसशिप जाईल आणि त्याने सांगितलं की मंगळावर मला माणसं न्यायची आहेत, मला तिथे कॉलनी बसवायची आहे, आपण प्लॅनेटरी सिस्टीमवर माणसांची वस्ती केली पाहिजे. हे स्वप्न छान आहे. हे स्वप्न बघता आपण अनेक चित्रपटात बघितलं आहे, अनेक कादंबऱ्यांमध्ये ते येऊन गेलं आहे, परग्रहावर माणूस वगैरे, त्याच्यावर पुस्तकं आली आहेत. पण त्याचा एक मेकॅनिझम उभं करणं, तिथे माणूस जाईल कसं याची व्यवस्था करणं, आणि जे रॉकेट जाईल ते परत यायचं आहे ना, त्याला काही सोडून यायचं नाही आहे. त्यामुळे ते रॉकेट रियुजेबल होईल अशा पद्धतीचं रॉकेट त्याने फाल्कन 9मध्ये बनवलं. पण त्याच्या आधी जॉन बेझोसने ते बनवलं होतं आणि जॉन बेझोसचं रॉकेट त्याच्या आधी 100 फेऱ्या मारून आलं होतं. तिकडे त्याला जॉन बेझोसने ओव्हरटेक केलं आणि एलॉन मस्कला ते आवडलं नाही. एलॉन मस्क त्याच्यावर चिडला आणि तो म्हणला, याने खरं तर टूथपिक वगैरे पाठवायला पाहिजे अंतराळामध्ये. म्हटलं माणसं नेऊ शकत नाही, ते फक्त मी नेऊ शकतो. आणि गंमत अशी आहे, जेव्हा त्याने रॉकेट बनवलं आणि ते रॉकेट गेलं आणि आलं, तेव्हा त्याला पहिलं ट्विट केलं तो करणारा ॲमेझॉनचा जेफ होता. तो म्हणला, वेलकम टू माय क्लब. म्हणजे आपल्या स्वतःच्या इनोव्हेशनचा अभिमान आणि त्या इनोव्हेशनला त्या वर्तुळात दुसरा कोणीतरी येतो याचं स्वागत, याचं उमदेपण लागतं एंटरप्रेनरशिपला. हे उमदेपण दोघांकडेही होतं. त्याच्या पुढे त्याने ज्याने स्पेसशिपमध्ये हे तयार केल्यानंतर त्याच्यावर एक नंतर त्याने पुढे याने आता माणसं न्यायचा हा एलॉन मस्क प्रयत्न करतोय, करणार आहे. तो मार्स मिशनच त्याने जाहीर केलं आहे. पण हा जो आहे बेझोस, तो काही पुढे त्या व्यवसायात तो फार पुढे गेला नाही. पण त्यामुळे त्यांची दोस्ती तुटली असं नाही, किंवा त्यांची जी रायव्हलरी होती ती इतकी हेल्दी आहे की अजूनही ते एकमेकाला टोमणे मारत असतात, एकमेकाला ट्विट करून ते एकमेकाला डिवचत असतात, जेणेकरून आणखीन त्यांची ऊर्जा वरती यावी, उर्मी यावी असे. एलॉन मस्क हा तशा अर्थाने इंडस्ट्रीमध्ये केव्हा काय चेंज आणेल याची धास्ती लोकांनी घ्यावी असा माणूस आहे. म्हणजे त्याचं ते जे हायपर लूप आहे, जे आपल्याकडे आपण प्रयत्न करतोय गेले अनेक वर्षे मुंबई पुण्यात करण्याचा, तो सगळा ट्रान्सपोर्ट, त्याचा नुसता विचार हायपर लूप म्हणजे एका पोकळीतनं जाणारी गाडी आणि खूप स्पीडने जाणारं वाहन असा नाही आहे. तो या जगातल्या सगळ्या शहरांमधली जी समस्या आहे तिच्यावर पूर्णपणे समाधान करण्याकरता अंडरग्राऊंड ट्रान्झिट सिस्टीम उभी करतो आहे. आणि त्याने ती उभी केली एक छोट्या प्रमाणात लास वेगासला. 68 किलोमीटरचा आता तो एक तिथे 68 मैलाचा एक रस्ता तिथे तयार करतो आहे, जो अंडरग्राऊंड जाणार. तिथले सगळे दुकानं अंडरग्राऊंड, म्हणजे ते सगळं जे आहे प्रवास करणं, दुकानं असं नाही म्हटलं मी, सॉरी, प्रवास करणं अंडरग्राऊंड. तुम्हाला वरती आलं की तुमचं सगळं बाकी गाव तसंच आहे, पण तुम्हाला वर ट्रॅफिक हा विषय नाही. आपण बघतो ना, रस्त्याने जाताना एक रस्ता अनेक वाहनांकरता असल्यामुळे ट्रॅफिक असते, लोकलला नसते, कारण लोकलचा एक ट्रॅक असतो. तर हायपरलूप हा आधांतरी जाणारं वाहन आहे. तर ही अशी व्यवस्था की अंडरग्राऊंड ट्रान्झिट सिस्टीम शहरात, मग त्याने शहरं जोडले जातील, त्याने अमेरिका पुढे जोडली जाईल, जिथे जिथे लँडमास आहे ते सगळे देश जोडले जातील. एका वेगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन जे कोणी बघितलेलं नाही, कार बनवण्यानंतर कधीच बघितलेलं नव्हतं. तो आहे त्या कंडिशन, कसं असतं बघा अप्रोचमधला फरक. ज्या आत्ता कंडिशन आहे ट्रॅफिक कंडिशन, त्याच्याकरता कार बनवणं वेगळं, आणि मी कंडिशन निर्माण करेल ट्रॅफिकच्या वेगळ्या याच्याकरता कार बनवणं किंवा वाहन बनवणं वेगळं. तशा अर्थाने हा इनोव्हेटर आहे. त्याने डिस्टर्ब करून टाकले सगळ्या ॲझम्पशन्स. त्यामुळे आता ट्रान्सपोर्टमध्ये काही करताना अजून 10 वर्षानंतर अशी परिस्थिती येईल की एलॉन मस्क काय करतो हे पाहूनच करायला लागेल, कारण तो तुमच्या कुठल्याही बॉर्डर्स मानणार नाही. कलाकाराबद्दल म्हणतात तसं आहे हो, की चौकटी बाहेर जायला पाहिजे ना. चित्राला चौकट मान्य नसते, कारण चित्राची अनुभूती चौकटी बाहेरची असते. आणि हे सगळं जुळतं बघा. सर्जनशीलता आणि इनोव्हेशन हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि एलॉन मस्कने त्याचा प्रत्यय वारंवार दिला आहे. त्याने आणखीन एक नवीन हे केली, त्याचं नाव आहे स्टारलिंक. आता स्टारलिंक जवळपास 15-16 देशांमध्ये आलेली आहे. आणि त्या स्टारलिंकमध्ये काय केलं असेल त्याने, त्याचा प्लॅन असा आहे की 40,000 सॅटेलाईट हे 300 मैलावर अंतराळात पाठवणं. आत्ता जे सॅटेलाईट असतात ते 22,000 मैलावर असतात.
300 मैलावर जेव्हा उपग्रह फिरेल तो इंटरनेट उपग्रह आहे, इंटरनेट सॅटेलाईट आहे. त्यामुळे त्या उपग्रहातनं तुम्ही इंटरनेट वापरू शकता. तुम्हाला हे काही गरज नाही टॉवर्स विवर्स उभे करायची किंवा या पारंपरिक इंटरनेट करता ॲक्सेस करणाऱ्या कुठल्याही सिस्टीम त्याला गरज नाही. आणि स्टारलिंक त्याने जवळपास 17-18 देशामध्ये आत्ता देश वापरत आहेत. आत्ता भारतात सुद्धा स्टारलिंक येणार आहे. त्याच्याने काय डिस्टर्ब होणार आहे? उपग्रह जी स्पाय करण्याकरता हेरगिरी करण्याकरता वापरले जातात विविध देशांची वरती असतात. काही हजारो उपग्रह आहेत. आपणच भारत जगातला एकमेव देश आहे ना, तो एका वेळेला 300 उपग्रह लॉन्च करतो. जेव्हा त्याने हे ठरवलं होतं ना, म्हणजे आधीच्या मार्स मिशनचं, तेव्हा ते एक पॅड होतं नासाचं ज्यांनी रेंटल द्यायचं ठरवलं होतं. त्या पॅडवरून त्याला रॉकेट पाठवायचं होतं. तेव्हा त्याचा बेजोसशी पहिल्यांदा संबंध आला. आता या सॅटेलाईट याच्यामध्ये बेजोस कुठेच नाही आहे. त्याने एक कंपनी काढायचा प्रयत्न केला, काहीतरी ब्ल्यू ओरिजिन नावाची, ॲमेझॉनने. ती पण सॅटेलाईट याच्याकरता गेली, पण तो फार पुढे जाऊ शकला नाही. हा मात्र ऑलरेडी देशामध्ये तोपर्यंत 14 देशामध्ये इम्प्लिमेंट करून बसला होता. त्याच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे ती कल्पना शेवटपर्यंत बघणं जे असतं ना, त्याचा त्या म्हणतात ना लाईट इन द टनेल अँड दॅट इज नॉट ऑफ अनदर ट्रेन कमिंग टू यू बट इट इज रिअली राईट टू द स्काय असं जे म्हणतात ते त्याला दिसतं. त्याच्या अर्थानं तो व्हिजनरी. माझ्या उपलब्ध क्षमतेमध्ये व्हिजन असणं वेगळं आणि माझ्या उपलब्ध क्षमतांचा विचार न करता व्हिजन असणं वेगळं. हा एलॉन मस्कचा सगळ्यात मोठा युनिक सेलिंग पॉईंट आहे. त्यामुळे एलॉन मस्क अजून 25 वर्ष आपल्या जगावर अत्यंत दूरगामी परिणाम करत राहणार आहे. 22,000 मैलावरचे उपग्रह 300 मैलावर आणणं, त्याचं कम्युनिकेशन करणं. आता हे ऑपरेशन सिंदूर झालं ना, एक तुम्हाला इमॅजिन म्हणून सांगतो कसं होईल बघा. ऑपरेशन सिंदूर आत्ता आपण केलं ते सगळे सॅटेलाईटमधनं घेतलेली माहिती आपण त्या डिफेन्स सिस्टीमला मिलिटरीच्या फीड केली आणि त्याचं इंटिग्रेशन करून आपण आपल्या भूमीवरून एकही सैनिक पलीकडे न जाता आपण ते युद्ध घडवलं. त्याचं ऑफकोर्स कौतुक झालं कारण पहिलं तशा अर्थाने टेक्नो वॉर होतं, त्याचा कंट्रोल आणि ह्या सगळा अतिशय सुबकपणे केलेला होता. जवळपास 14-15 ट्रान्सपॉन्डर त्यात प्रत्येक इंचाची माहिती घेत होते. तर उद्या स्टारलिंक जेव्हा भारतात येईल तेव्हा ऑपरेशन सिंदूर करणं शक्य असेल का? नसेल. कारण या सगळ्या मुवमेंट या इंटरनेटमधनं तुम्ही पण ट्रॅक करू शकता, तुमचा फोन जर तो सॅटेलाईट फोन असेल तर. सो इट इज अ डिस्रप्शन ऑफ इट इज फॉर मी, म्हणजे माझा उपग्रह माझ्या देशाला होणारा फायदा असं नाही, मानवजातीकरता फायदा. तिथे इलॉन मस्क एक मोठी लाईन ओढतो. तो त्याच्याकरता देशाकरता कंपनीकरता काही न करता तो मानवजातीच्या गोष्टी करतो. त्याच्याबद्दल प्रवादही खूप आहेत. तो आरोगंट आहे, त्याने अनेक लोकांना काढून टाकलं. त्याचा एक अग्रवाल नावाचा CEO होता, त्याचा वाद झाला. ते सगळं मी त्यात तो माणूस आहे, त्या माणसाच्या प्रवृत्ती आहेत. पण व्हिजनमध्ये माणूस, देश, अमुक जमात, तमुक कंपनी, तमुक कम्युनिटी अशी येत नाही, मानवजात येते. आणि तो असं म्हणतो की जेव्हा मी प्लॅनेटरी सिस्टीमवर वसाहत करेल ना, तेव्हा मला कम्युनिकेशनचा मोड आत्ता तयार करायचा आहे, दॅट इज स्टारलिंक. तेव्हा ते उपग्रह, तो आत्ता जर 40,000 उपग्रहांचं प्लॅनिंग असेल, तर जेव्हा तो प्लॅनेटरी सिस्टीमवर कॉलनीज उभ्या करेल, मंगळावर उद्या कॉलनी केली, 8 दिवस मंगळावर आपण राहून येऊ शकतो, हे जर आपल्याला उद्या दिसायला लागलं तर ते कम्युनिकेट कसं करणार? त्याची सिस्टीम आधी उभी राहते. त्यामुळे जे अलाइड गोष्टी करणार आहे, म्हणजे मला एलॉन मस्कबद्दल सांगताना पुढच्या 15-20 वर्षात काय घडेल याची यादी खरं तर तुम्हाला वाचून दाखवायची आहे. आणि ते तुम्हाला ते 8 त्याचे प्रोजेक्ट आहेत, जे 8 प्रोजेक्ट करता तो रात्रंदिवस. म्हणजे तो असं म्हणतात ना की त्याच्याबद्दल तो बिझी आहे वगैरे अशी वाक्याचा काही उपयोग नाही. तो झोपतो कधी, उठतो कधी, तो काय करतो, त्या डोक्यात सतत ते काय चालू असतं ते कोणाला त्याचा अंदाज येत नाही. आत्ता ट्रम्पच्या इलेक्शनला तिकडे येतो, मग त्या 8 प्रोजेक्टकडे आपण जाऊ. ट्रम्प बरोबर तो आला, कारण जेव्हा 2020 साली कोरोना आला तेव्हा त्याच्या कंपन्या बंद झाल्या, सगळ्या कंपन्या बंद केल्या होत्या. कंपन्यांमध्ये लोक जात नव्हते, त्याला ते आवडलं नाही. तो म्हटला या डेमोक्रॅटिक लोकांना, त्याने असं म्हटलं, एक वाक्य बोलला, तेव्हा मी अमेरिकेत पण होतो आणि तेव्हा अगदी त्याचं त्या टेस्लाचं मोठी कंपनी त्या अमेरिकेत कॅलिफोर्नियात जिकडे मी राहून राहतो तिकडे टेस्लाची मोठं युनिट आहे, ते बंद केलं कारण कोणाला कंपनी द्यायला परवानगी नव्हती कोरोनाच्या याच्यामुळे. तर त्याने सांगितलं की या डेमोक्रॅटला मी निवडून दिलं, यांच्याकरता मी टेस्ला उभी केली, यांच्या राज्याला, हे राज्य यांचं कॅलिफोर्निया यांचं झालं, यांना असं वाटतं यांच्याकरता यांना मदत करणार नाही. त्या एका रागापोटी तो ट्रम्पकडे आला आणि त्याने ट्रम्पला पाठिंबा दिला. ट्रम्पला त्याने निवडून आणलं, त्यात त्याचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि मग तो असं म्हणला की त्याच्या आजोबांचं एक वाक्य असं होतं, ते असं म्हणायचे की हे राजकारण्यांचं काम नाही हो सरकार चालवणं, हे तंत्रज्ञांचं काम आहे.
तर तो म्हणला आय एम रिमेंबरिंग माय ग्रँडफादर सेंटेन्स अँड आय पुट वन स्टेप टुडे बाय गेटिंग ट्रम्प इलेक्टेड. मे बी नेक्स्ट प्रेसिडेंट इज मी, हे तो म्हणला. आणि अमेरिकन या दोन्ही पक्षांमध्ये अक्षरशः गदारोळ उडाला की इलॉन मस्क जर उतरला तर तो मतदानाची सगळी यंत्रणा बदलून टाकेल. तो माणसांनी त्याच्या डोळ्यात आपण नुसतं एका चित्राकडे बघितलं की मतदान होईल, कुणालाच माहिती. नुसतं असा हात केला एखाद्या चिन्हाकडे तरी मतदान होईल. आपल्याला गरज नाही तिथे जाऊन मतदान करण्याची. आपण घरी बसल्या बसल्या डोक्यात विचार आला तरी मतदान होईल. त्याचे ते 8 प्रोजेक्ट फार इंटरेस्टिंग आहे. एक जसं आहे त्याचं नाव आहे टेस्ला बोट. म्हणजे काय, एक रोबो तयार करतोय तो. म्हणजे आता त्याला त्याचं नाव दिलं आहे ह्युमनॉइड रोबोट. म्हणजे माणूस आहे पण तो रोबोसारखा. म्हणजे रोबो आहे तो माणसाच्या सगळ्या DNA किंवा माणसाच्या संरचनेचा भाग असलेला रोबोट असेल. आणि तो रोबोट सगळं हेवी ह्युमन वर्क करेल. आज जी कामं माणसं करतात, भारतीय असल्यामुळे तुम्हाला वाटलं ना आपले जॉब जातील का, असं करून जॉब जात नाहीत. हो, डिसरप्शनने कधी जॉब जात नाहीत, त्याची तरा बदलते. त्यामुळे तसं होणार नाही. पण आत्ता जी कामं माणसं करतात, हेवी वर्क, लाईट वर्क, साऱ्या ठिकाणी आपण हॉटेलला जातो, वेटर येतो, अमुक असतो, ही सगळी कामं रोबो करेल. आणि त्याने त्या ह्युमनॉइड रोबोचं आत्ताच्या झालेल्या नुकत्याच एका एक्झिबिशनमध्ये हे दाखवलं की तो गाडी तर चालवत होताच, तो गाडी रिमोटने चालवत होता रोबो. तिथे ड्रायव्हर बसलेला नव्हता. त्या गाडीची रचना पण त्यामुळे बदलली. सगळ्यांनी एका दिशेने सीट काढून बसायची गरज नाही. रिव्हॉल्विंग सीटची गाडी, मध्ये टेबल, त्याला जे हवं ते तिथे खायला पण तो देत होता. तो रोबो जी कामं हॉटेलमध्ये वेटर करतात, दुकानात माणसं करतात. आता आपल्या 140 कोटी देशामध्ये जवळपास जे काय 50-60 कोटी लोक काम करतात, ती किती विविध प्रकारची कामं करतात. ही सगळी कामं रोबो करेल, असं एक ते ह्युमनॉइड रोबोट नावाचा एक त्याचा प्रोजेक्ट आहे. जेव्हा तो प्रोजेक्ट होईल 10 वर्षामध्ये त्याच्या म्हणण्याप्रमाणे, तेव्हा तो असं म्हणतो की रिअल टाईम डेटा किंवा रिअल टाईम जे मटेरियल म्हणजे रिअल टाईम तो काम करेल रोबो. तो असं नाही की त्याला काम फीड करायचं आणि मग तो त्याचं प्रोग्रॅमॅटिक करेल. आता इथे तो काय खेळतोय बघा. आपली बुद्धी असते ना माणसाची, एक आपली उपजत बुद्धी असते. आणि AI काय आहे, AIला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. मी कृत्रिम म्हणत नाही, त्याला न मानवी म्हणतो मी. मानवी नसलेली बुद्धिमत्ता आहे. तर ती प्रोग्रॅमॅटिक आहे असं आपण समजू. आपली एक उपजत असते ती नेटिव्ह इंटेलिजन्स असतो, एक प्रोग्रॅमॅटिक इंटेलिजन्स. हा जो रोबो येईल ह्युमनॉइड रोबो, हा त्या दोघांचं मिश्रण करेल. म्हणजे एखादा माणूस विचार करतो. आता आपण जवळपास 600 प्रकारच्या भावना आपण जवळपास 900-950 प्रकारच्या आविर्भावाने व्यक्त करत असतो. तर या सगळ्याचं जे प्रोसेसिंग मेंदूत चालतं ते रोबोमध्ये चालेल. मला अमुक एक टेस्ट आवडली, उद्या असं घडू शकतं की एखादी जाहिरात लागली वड्याची, चांगल्या वड्याची, तर त्या वड्याचा वाससुद्धा आपल्याला येईल. तुम्ही हे डायमेन्शनचा विचार करा की जे माणूस उपजत बुद्धीने करतो ते सगळं तो रोबो करेल. असा हा प्रोजेक्ट आहे. तो 1 नंबरचा प्रोजेक्ट. दुसरं सेल्फ ड्रायव्हिंग कारसारखंच सेल्फ ड्रायव्हिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट तो आणणार आहे. इथे माणसं येतील, तुम्हाला तिकीट काढायचं म्हणजे काय. आता हे सगळ्या कन्सेप्ट कोलॅप्स होतात. तिकीट काढायचं नाही, तुमचं फक्त चेहरा स्कॅन होईल. आत्ता हे आपलं होतंच की हो. आत्ता आपण करतोच की एअरपोर्टला जे आपलं DG यात्रा आहे तिथे आपला चेहरा स्कॅन होतो ना, तो स्टोअर असतो. आधार कार्ड दाखवायला लागत नाही, ID लागत नाही. तो चेहरा स्कॅन होईल, तिकीट होईल, तुमच्या बँकेतून पैसे निघून जातील. तुम्ही तिकीट काढलं असेल, तुम्ही ते यंत्रासमोर जाऊन उभा राहिलं पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये, त्याकडे पाहिलं, तिकीट निघालं, तुम्हाला कळलं, तुमच्या डोक्यातनं ते लक्षात आलं की झालं, तुम्ही गाडीत बसलात. ते गाडीत ड्रायव्हर नाही, काही नाही, कोणाशी इंट्रॅक्शनची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरात फिरल्यासारखे गाडीत फिरताय. आता याच्याने तुम्ही स्वतंत्र व्हाल जास्त. तुम्ही त्या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो ताण आपल्यावर 1.5 तासाच्या प्रवासात येतो, मुंबई उद्याची मुंबई इमॅजिन करून बघा, तो सगळा निघून जाईल. आपण फ्री बर्डसारखे तिथे बसू, झोपू शकतो, काय ती जशी बसची व्यवस्था असेल तशी. पण तो पब्लिक ट्रान्सपोर्ट तो करणार आहे. त्याचं सेल्फ ड्रायव्हिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि त्यात पण म्हणजे व्हॅन्स असतील, बसेस, सगळ्या प्रकारचे हेवी ट्रक्स, कार्गो सगळ्या प्रकारचं. त्याला त्याचं नाव दिलं रोबो टॅक्सी. त्याला स्टिअरिंग व्हीलच नाही, काहीच नाही, नुसतं एक स्क्रीन आहे. बरं, तुम्ही ती तुमच्या एका ठिकाणी पॅनलवर उभे राहिलात, तिकडे तुम्ही सांगितलं की मला जरा टॅक्सी हवी आहे, मला इकडे जायचं आहे. टॅक्सी तुम्हाला बरोबर तुम्हाला लोकेट करेल, तिथे येईल. आत्ता आपल्याला हे पटणार नाही कदाचित, पण पटण्याकरता काही थ्रेड सांगतो. आत्ता आपला मोबाईल ट्रॅक होतो आहे, तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही आत्ता मोबाईलवर आपण जेव्हा बोलतो, रिबॉकचे शूजबद्दल आपण बोललो की आपल्या ईमेलमध्ये रिबॉकच्या जाहिराती यायला लागतात.
याचा अर्थ ती बिलेक्सा ज्या कोणत्या बायका आहेत ज्या त्या तशा अर्थाने फोनमध्ये बसलेल्या त्या रोबोट्स आहेत, ते यंत्रच आहे मानवी. ते सगळं ऐकतं तुमच्या मनातले विचार. तुम्ही घरात ज्याच्यावर बोलतात तुमच्या घरात ते दिसायला लागतं, ते ईमेलमध्ये ते येतं, तुम्हाला त्याचे मेसेज यायला लागतात. हा अनुभव आपण रोज घेतो. आपण हेच एक्सपांड करून बघा. जी मनात इच्छा येईल, तुमच्या मनात इच्छा आली की आज हे खायचं आहे, जिथे ते चांगलं बनतं तिथे आपोआप ऑर्डर जाईल, ती डिलिव्हर होईल आणि तुम्ही ते खाऊ शकता. तर या अर्थाने मी कुठल्या लेवलला जाईल बघा, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा जो एंटायर ट्रान्झिट सिस्टीम आहे तिची सगळ्याचं सध्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे कुचकामी ठरेल. त्याला म्हणतात डिसरप्टिव्ह विजनरी. तिसरं आहे स्टारशिप, तिसरा प्रोजेक्ट. तो नेक्स्ट जनरेशनचं स्पेसशिप आहे. मी तो काय म्हणतो की मला मंगळावर ह्युमन कॉलनी बसवायची आहे. आता कॉलनी हा शब्द आपल्याला अशाकरता मी वापरतो की आपल्याला ते लक्षात येईल. आता आपण कॉलनीतले आपल्या नातेवाईकांकडे जातो, मित्रांकडे जातो, गप्पा मारतो, आपल्याला वाटतं तेव्हा राहतो, कधीतरी परत येतो. ह्या सगळ्या सोयी परग्रहांवर असतील आणि त्याचं असं म्हणणं आहे की तिथे काही वातावरण असू द्या, सगळ्या प्रकारचं वातावरण मला तयार करता येतं. आपण उकाड्याने हैराण होतो ना. आता AC आल्यानंतर आपल्याला जाणीव पण होत नाही पूर्वीच्या लोकांचं उकाड्याचं काय होत असेल. म्हणजे वी कॅन क्रिएट एनी काइंड ऑफ एन्व्हायरमेंट अराउंड अस. त्याची कॉस्ट असणार का? असणार आहे. पण त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या याच्यामुळे काही विपरीत परिणाम जगाच्या एन्व्हायरमेंटवर होणार नाही. अशा अर्थाचे स्पेसची कॉलनी बसवायची आहे. त्यात पूर्णपणे रियुजेबल स्पेसशिप असतील. आपली बस जाते येते तीच बस असते ना BSTची, तशी तेच स्पेसशिप जाईल, तेच परत येईल. ते काय परत नवीन स्पेसशिप बनवायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये एक इंटरप्लॅनेटरी ट्रॅव्हल पण त्याने प्लॅन केलेला आहे. 2030ला तो म्हणतो याची मी सुरुवात करणार. इंटरप्लॅनेटरी ट्रॅव्हलमध्ये असं आहे की तुम्हाला आता मंगळावर जायला बोर झालं, 1-2-4 महिने राहिले, चला शुक्रावर जाऊन येऊ आपण, किंवा आपण चंद्रावर जाऊन जरा राहूया. चंद्रावरचा आता पृथ्वीवर कंटाळा आला. तर तुम्ही फक्त या गोष्टीचं डोक्यात विचार आणा आणि विचार करा की काय डिस्टर्बशन असेल आपल्या सगळ्यांचं. चांदोबाच्या गोष्टी ऐकून मोठे झालेले आपण, जर आपल्या पिढीत जर पुढच्या 20 वर्षात हे घडलं, म्हणजे ज्यांच्या कोणाच्या माझ्यासारख्या 60ला असलेल्या माणसांच्या पुढच्या पिढीत, तर 20 वर्षानंतर मी एका आयुष्यात काय जग बघितलेलं असेल त्याचं श्रेय एलॉन मस्कचं असेल. चौथा एक अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्टचं नाव आहे न्यूरोलिंक. ह्युमन ब्रेन असं म्हणतात की किती मोठा संगणक बनवला तरी इट कॅनॉट कम्पीट विथ ह्युमन ब्रेन. म्हणजे त्याचे जे परमिटेशन कॉम्बिनेशन आहे, त्याची जी सगळी यातायात आहे किंवा त्याचे जे सायनप्सेस कनेक्ट होतात, त्याची जी मेमरी आहे, त्याचे जे सगळा प्रकार आहे तो त्या ब्रेनमध्ये एका मेंदूमध्ये संगणकाच्या कैक पटीने आहे. कैक म्हणजे कैक काय झाला सेव्हरल टाईम्स, हजारो लाखो पट येते त्याच्या क्रिया प्रतिक्रिया सगळ्या, आणि त्यात परत भावना आहेत, संवेदना आहेत, सगळं आहे. तर तो असं म्हणतो की मी न्यूरोलिंक तयार करतो आहे की AI माणसाच्या ब्रेनशी मिक्स होऊन जाईल, ब्रेनच्या फंक्शनरीशी. म्हणजे आता जसं मगाशी मी एक तुम्हाला स्टेप सांगितली, प्रोग्रामॅटिक इंटेलिजन्स. गाडी आपण चालवतो ना तेव्हा आपण गिअरकडे सारखं बघत नाही, गिअर टाकताना तो प्रोग्रामॅटिक इंटेलिजन्स असतो. पण रस्त्यात अचानक कोणी आलं की आपला रिफ्लेक्स तयार होतो, आपण गाडीवर ब्रेक जातो, तर तो असतो तो नेटिव्ह इंटेलिजन्स. ती उपजत बुद्धी असते की हा बहुतेक माझ्यासमोर येणार आहे. तर हे जे अँटिसिपेटरी जी बुद्धी असते की ती अँटिसिपेट करते, ही प्रोसेस असते अँटिसिपेशनची, ती ब्रेनमध्ये चालते. तर या सगळ्या प्रोसेस AI आणि ब्रेनच्या संयोगातून तो न्यूरोलिंक म्हणून वापरतो आहे. पण त्याचा सगळ्यात मोठा त्याने दिलेला त्या डॉक्युमेंटमध्ये जे दिलं आहे ते इतकं भारी आहे. तो म्हणतो अल्झायमर होता, डिमेन्शिया होतात, माणसं ओळखत नाहीत, माणसांना आठवत नाही, पार्किन्सन होतो, हात हलतात, त्यांना नावं आठवत नाही पटकन, अर्धांगवायू होतो. ब्रेनसारखं एक अत्यंत ताकदीचा संगणक जेव्हा पॅरलाइज होतो, तो काही फंक्शन करू शकत नाही, कोणाची वाचा जाते, कोणाची नजर जाते, कोणाचा हात लुळा पडतो, कोणाच्या पँक्रियाज काम करत नाहीत, कोणाची किडनी फंक्शन करत नाही, हे ब्रेनचं जे सगळ्यांवर कंट्रोल ताबा असणं आहे ते जेव्हा विस्कळीत होतं तेव्हा माणूस वेगवेगळ्या आजारांना जातो. तो म्हणतो न्यूरोलिंकचं पहिलं काम या आजारातनं, म्हणजे पॅरालिसिस ही हिस्ट्री असेल, डिमेन्शिया ही हिस्ट्री होईल. किती वर्ष जगायचं तुम्ही ठरवायचं, तुम्ही जगत राहायचं. तुमच्या ब्रेनचं तेच फंक्शन, तेच न्यूरॉन्स, तेच सायनप्सेस, तेच कनेक्शन, ते जे हवं ते सगळं तुम्ही त्या ताज्या वयाच्या 80 वर्षी एखाद्या 20 वर्षाच्या मुलासारखा विचार करू शकाल, वाचू शकाल तासनतास, खेळू शकाल, कदाचित दमणार नाहीत. तुमचा ब्रेन तुम्हाला थकलो आहे, फटीग आला आहे असं कधी सांगणार नाही. आता यात गमती पण होणार. काही भूक लागलेली ब्रेनला कळते ना आधी. म्हणजे ते म्हणतात ना की तुमचं पोट रिकामा असतं तसं ब्रेन रिकामा नसतो, तो सतत काही ना काही करत असतो. त्यामुळे एम्प्टी ब्रेन असणं हे काही चांगलं नाही. तो एम्प्टी ब्रेन राहणार नाही याची ही तजवीज आहे. आणि तो फार म्हणजे
सगळा यांत्रिक भाग नसेल, त्यात भावना आणि सगळं आहे. तो फार इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे त्याचा. पण मला एपिलेप्सी, अल्झायमर याच्यावर त्याच्यावर जे घडणार आहे ना, ते मला फार महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे जी माणसं अनावश्यकपणे तारुण्यात 20व्या वर्षी 25व्या वर्षी मेंदूच्या विकारांनी ग्रस्त होतात, त्या माणसांचं हे होईल. नंतर एक त्याचं आहे, ती बोरिंग कंपनी जे अंडरग्राऊंड ट्रान्सपोर्ट सांगितलं, ते त्याचं पूर्ण सगळ्या जगातल्या सगळ्या ज्या व्यामिश्रता आहे किंवा सगळं जे असं चोकअप होतं, जे सगळं एका ठिकाणी अडकतं, त्या सगळ्या अडकण्याला त्याने नाव दिलेलं आहे. त्याच्यावर टनेल सोल्युशन्स फॉर एव्हरीथिंग. सो ऑल टनेल्स. सो म्हटलं तुम्हाला फ्रीडम आहे, तुम्ही तुमचं फ्री फिरू शकता. आणि हायस्पीड इंटरलूप, म्हणजे पुणे मुंबईचा हायपरलूपचं तुम्हाला किती म्हणले होते त्यांनी? 22 मिनिटात येणार म्हणले होते ना. तो हायपरलूपने जी गाडी येईल ती 22 मिनिटात पुण्याहून मुंबई. आपल्याला घरातून दीक्षा करून त्या बसस्टँडवर जायलाच 1-1 तास लागतो, मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी. सगळे ऑटोनॉमस व्हेकल असतील. आणि त्याने लास वेगासमध्ये एक आत्ता 68 मैलाचा तो ट्रॅक मी तुम्हाला मगाशी म्हणला, तो दाखवतोय, त्याचा प्रयोग करून दाखवतोय. त्या बोसांचा जसा प्रयोग केला ना, त्या प्रकाशापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या त्या किरणाचा बोसान त्यांनी रे सोडला, त्याचा त्यांनी आत्ता युरोपमध्ये मागे देव काय त्याला म्हटलं, त्यांनी देवाचा अंश असायला म्हटलं बोसान त्या पार्टिकलला, त्याचा ट्रॅव्हल आहे, तसा तो प्रयोग त्या 68 मैलाच्या एका टनेलमध्ये लास वेगासला करतोय. 6वं आहे टेस्ला एनर्जी. त्याचं असं म्हणणं आहे की तुम्हाला इंटरल प्लॅनेटरी सिस्टीममध्ये मी फिरवणार आहेच, पण पृथ्वीवर सुद्धा लँड मास असो, सी मास असो, म्हणजे जमीन असो, पाणी असो, इकडून तिकडे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला पटकन जाण्यापेक्षा त्याकरता तुम्हाला एनर्जीची गरजच नाही. हे कशाला तुम्ही उत्खनन करता, फॉसिल फ्युएल वाया घालवतात, मग संपेल म्हणून भीती येते, त्याच्यावरून युद्ध होतात, मग ती मालकीवरून मारामाऱ्या चालतात. हे सगळं कशाला पाहिजे? मी तुम्हाला सोलर पॅनलने कुठूनही कुठे तुम्हाला किती वेगाने जाता येईल अशी ऊर्जा देतो. कारण सोलरची ऊर्जा स्टोअर करण्याचं तो एक टेक्निक बनवतोय. त्याचं नाव आहे मेगापॅक त्याचं नाव दिलं आहे, मेगापॅक, ज्यात प्रचंड सोलर एनर्जी स्टोअर करेल. मग कुठेतरी सूर्य असतोच ना 24 तासामध्ये. भारतात अंधार असला तर अमेरिकेत सूर्य असतो. त्यामुळे सूर्याची एनर्जी कनेक्ट करण्याचा तुमच्या लोकेशनशी काही संबंध नाही. ती येणारा एक प्रकाश तो 24 तास असतो. प्रकाश 24 तास ती सोलर एनर्जी स्टोअर करू शकतो. त्याच्यावरून तो रिफ्लेक्शन त्याचे करू शकतो. त्या सोलर एनर्जीवर तुमच्या जगातले सगळं ट्रान्सपोर्ट चालेल. त्यात माणसांना डिपेंडन्सी राहणार नाही, अनावश्यक खर्च करायची गरज नाही ऊर्जेकरता. असं हे ऊर्जेचं डिस्रप्शन मॉडेल आहे. त्याचं टेस्ला एनर्जी असतं ते नाव दिलं आहे आणि मेगापॅक असं म्हटलं आहे. स्टारलिंकचं मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याने सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की त्याने एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं हिच हायकर गाईड. एक डगलस ॲडम नावाचा लेखक होता. हा जेव्हा 10-12 वर्षाचा होता तेव्हा त्याने हिच हायकर गाईड नावाचं टू गॅलेक्सी नावाचं एक पुस्तक वाचलं. आत्ता तो जे निर्माण करतो युनिव्हर्सबद्दल, ते त्या पुस्तकाचं जे त्या पुस्तकात फॅन्टसी होती ना, ती रिॲलिटीमध्ये करण्याकरता तो 8वा प्रोजेक्ट आहे. त्याचं नाव आहे युनिव्हर्सल क्वेश्चन्स थ्रू AI. त्याचं नाव आहे XAI. 2023 साली त्यांनी ती घोषणा केली की मला जगातले जे युनिव्हर्समध्ये, आता एकदा मी इंटरप्लॅनेटरी ट्रॅव्हल करायला लागलो तर मला प्रश्न पडेल शनीला कडी आहेत म्हणजे काय आहेत. मग ठीक आहे, ते त्या दगड फिरत आहेत. 2,000 मैलाच्या रुंदीच्या पट्ट्यामध्ये दगड फिरत आहेत. शनीला 27 कडी आहेत, तुम्हाला माहिती असेल. त्या 2-2 कड्यांमधलं अंतर पण 3-3, 4-4 हजार किलोमीटर आहे. तर हे सगळं एका गुरुत्वाकर्षणाच्याने फिरत आहे. तर तो म्हणतो की मला त्याचे हे जे प्रश्न पडतात, हे निर्माण कसं झालं असेल, तेवढ्या अंतरावर कसं टिकलं, 27 कडी म्हणजे किती अंतर झालं, गुरुत्वाकर्षणाचा हा फोर्स शनीचा वेगळा काय आहे, गुरुचा एक चंद्र आहे युरोपा नावाचा, तो पृथ्वीच्या 13 पट आहे, मोठा आहे. तर हे सगळी प्लॅनेटरी सिस्टीम जी आहे किंवा सोलर सिस्टीम आहे किंवा गॅलेक्सीज आहेत. आता विश्वाचं तुम्हाला एक गणित सांगायचं झालंच सांगतोय माझ्या ज्ञानाप्रमाणे की आपली सूर्यमाला आहे तसे 1 अब्ज सूर्य आहेत आणि आपली गॅलेक्सी तशा 1 अब्ज गॅलेक्सी आहेत. तुम्ही विचार करा आपण कुठे आहोत. तर त्या सगळ्यांशी जेव्हा मी कनेक्ट करायचं असेल मला, किंवा हे कसे निर्माण झाले, हेलियम वायूचं काय होतं, तारा मरतो म्हणजे काय होतं, रेड स्टार होतो, हे सगळे युनिव्हर्सबद्दलचे क्वेश्चन आहेत. ते मी तुम्हाला AI मध्ये त्याची उत्तरं देईल आणि ती एक मोठी नॉलेज बँक मी तयार करेल. आणि त्याने एक GWOC नावाचं एक हे तयार केलेलं आहे. ते लॉन्च केलं त्याने त्या 2023 साली त्या XAI मध्ये. आणि त्याने ते सांगितलं की जे हिच हायकर गाईड टू द गॅलेक्सी होतं त्या पुस्तकाचं कसं होईल त्याचे त्याने निर्माण केलेलं आहे. असे त्याचे 8 प्रोजेक्ट आहे. या 8 प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला सांगतो जगाचे सगळे परिमाणं बदलणार आहे. म्हणजे आपण फॅन्टसी, रिॲलिटी, हे जे फॅन्टसी शब्द वापरतो ना, काय फॅन्टसी आणि काय रिॲलिटी याचा काही त्या 2 शब्दांचा काही अर्थच वेगळा होणार नाही, एकच शब्द होऊन जाईल.
सगळी हा माणूस मागे काय ठेवून जाईल माहिती आहे, जेव्हा जाईल तेव्हा कदाचित तोपर्यंत तो आणखीन जगण्याचा शोध लावेल, 500 वर्ष जगू शकेल. आता तुम्ही थोडं मायथॉलॉजीकडे असं नजर टाकून बघितलं तर असं वाटतं कोणी आपल्याकडे 700-750 वर्ष जगलं असं म्हणतात. ते सरस्वती कोण होते ते, किंवा दत्ताबद्दलचं काय जे आपल्या धार्मिक याच्याप्रमाणे प्रत्येकाच्या. पण आपण ते तसं घडलं याच्यावर आपला विश्वास बसत नाही, कारण आपल्याला त्याचा काही पुरावा नाही. आता जर काही तयार झालं की ब्रेन सेलचं डिटोरिएशनच थांबून जाईल, तर हे जगणं चालूच राहील ना. तुझ्या इच्छेवर राहतं जगणं मरणं. मला पाहिजे तेव्हा मी आटपलं, जसं आपण प्रवास संपवतो या गावाचा, तसं आपण या जगाचा प्रवास संपवू, किंवा आपण काहीतरी हायबर्नेशनमध्ये जाऊ काही वर्ष आणि परत जन्माने परत, आणि सगळं ताचंच असेल मेंदू. तर ते कम्प्लीट डिस्रप्शन होणार आहे. आणि मला असं वाटतं की 25-30 वर्षामध्ये हे घडेल. म्हणजे मी गमतीने म्हणतो की मी असं म्हणतोय की बाबा काही दिवसाने असं होईल का की अजून एक 25 वर्षाने की वी कॅन ट्रॅव्हल विथ सोलर पॉवर एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. पेट्रोल भरलं, डिझेल भरलं, चार्ज केल्या बॅटऱ्या, हा विषयच संपून जाईल आयुष्यातून. माझ्या घड्याळाला पण सोलर लागेल, माझ्या घरातल्या कुकिंगला पण सोलर असेल, मला एनर्जी हा विषयच संपेल. सूर्याकडून घेईल, सूर्याला परत देईल, युनिवर्सला देईल. वी कॅन यूज अंडरग्राऊंड ट्रान्झिट सिस्टीम कम्प्लिटली. आपण स्पेसशिपने दरवर्षी मार्सला लोक जातील दर महिन्यात. आता या महिन्यात काय प्लॅन आहे? शुक्रवार जायचं, व्हीनसला जायचं, या महिन्यात जरा मंगळावर जाऊन येतो. असे आत्ता आपण जे पुणे मुंबईला जातो, अयोध्येला जातो, इकडे जातो, अशा गप्पा सुरू असतील. अल्झायमर वगैरे डिसीजचं होईल असं कोणी नसेलच. सगळे ग्लोबिझन असतील, एकच जग असेल, युनिवर्समध्ये एकच ग्लोबिझन असेल. ग्लोब पण म्हणणार नाही त्याला, युनिव्हर्सल झेन असेल, सिटिझनसारखा युनिव्हर्सल झेन, की एक नवीनच सगळ्या विश्वातली एक कम्युनिटी तयार होईल. वसुदैव कुटुंबकम काय म्हणायचं का काय ते आपण ठरवू. पण म्हणजे सगळं विश्व एक होणं ही कन्सेप्ट नाही आहे. ही कन्सेप्ट न राहता ती रियालिटी व्हावी असा हा प्रयत्न करणारा माणूस आहे. त्याची सगळी लेगसी जग आठवेल तो नसल्यावर. ते लेगसी इन मोशन. त्याने अशा पद्धतीने वेग दिला असेल जगाला की आपण जिथे पोचू किंवा जिथे तिथे एक्झिस्ट करू, तेव्हा आपण असं जर आपल्या काही लोकांनी जुना काळ पाहिला आहे, त्यांना जर तोपर्यंत ते राहिलं हे सगळं अनुभवायला, तर त्यांना असं वाटेल की मी 25 जन्माच्या पूर्वी असं होतं, असं वाटण्याची शक्यता आहे. तर अशा या विजनरी डिस्रप्टरचं आपण आठवण ठेवली पाहिजे. तो जे काय करतोय ते अमेरिकेपुरतं असेल, पण ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला स्पर्श करणार आहे. आणि त्यामुळे येणारा काळ हा कसा असेल याचं प्रेडिक्शन कुठलंही पंचांग करू शकणार नाही, कुठलाही विद्वान माणूस विचारवंत करू शकणार नाही. ते जे येईल ते प्रत्येक वेळेला ऐकावे ते नवल, जसं आपण म्हणतो, सुद्धा जे अनुभवावं ते नवल असं असेल. त्या एलॉन मस्कबद्दल तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न केला. तुम्हाला आवडला असेल अशी खात्री बाळगतो. यांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे खूप चांगला आहे, कारण आपल्याला एजवर काय चाललं आहे, 25 वर्ष या शतकाची झाली आहे, पुढचे 75 वर्ष कसे जातील याचा एक वेध घ्यायचा प्रयत्न आहे. आणि तो अत्यंत स्पृहणीय असा आहे. त्याच्याबद्दल मला सहभागी होता आलं. त्यामुळे केतन जोशी, बोजेवार आणि सुजय पत्कीचे आभार. धन्यवाद.